Hey everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. न्यू लॉ ग्रॅज्युएट आहात किंवा तुम्हाला आता 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया कंप्लीट करायचं आहे फॉर द JMFC एक्झामिनेशनसाठी व कुठल्याही एक्झामिनेशनसाठी. कारण सुप्रीम कोर्टाने इथे जजमेंट दिलेलं आहे की जर तुम्हाला जज बनायचं असेल तर 3 वर्ष प्रॅक्टिस ही कंपल्सरी आहे. अजून एक सांगू शकते की कन्फ्यूज होऊन जाऊ नका. आता जे MP ज्युडिशरीसाठी एक जजमेंट आलेलं आहे हायकोर्टाचं त्यांच्या, तर त्यांच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे की मागे जी आमची एक वॅकन्सी निघाली होती त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात आली होती. जे काही नोटिफिकेशन आउट झालं होतं त्यांना फक्त 3 वर्ष प्रॅक्टिसचा रूल लागू नाही आहे. बाकी मात्र न्यू ज्या वॅकन्सीज येणार आहे त्यांना 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया लागू आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा मी सांगून झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले असं नोटिफिकेशन आउट झालेलं नव्हतं किंवा आपल्याकडे प्रिलिम्स एक्झामिनेशन झाली नव्हती, त्यामुळे अजून आपण इथे वाटच बघतोय. पण तुम्ही हे प्रिझ्यूम करून चला की आपल्याकडे 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया कंपल्सरी करण्यात येईल ह्या एक्झामला किंवा 2025 पासून पुढे. तर आपण याबद्दल वाट बघू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मी इथे मुद्दा घेऊन आलेला आहे की विद्यार्थ्यांना भरपूर कन्फ्युजन असतं आणि ते सतत फोन आणि मेसेज करून विचारतात की प्रॅक्टिस कशी सुरू करायची, त्यासाठी काय काय लागणार आहे गोष्टी. ह्या कमीत कमी 10 ते 11 गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे. हे जे पॉईंट्स आहेत किंवा हे मुद्दे आहेत ते एक डायरी घेऊन प्रॉपरली मेंटेन करा आणि त्यामध्ये हे लिहून ठेवा आणि एवढा क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करायचाच आहे. सगळ्यात आधी की कन्फ्युजन दूर करा की आपल्याला प्रॅक्टिस कंपल्सरी आहे की नाही, मी करू की नाही, माझा वेळ जाईल का, माझा अभ्यासाला वेळ मिळेल का, हे तुम्हाला करायचंच आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस करून कसा करायचा हे मी नंतरच्या व्हिडिओत सांगणार आहे. यामध्ये फक्त आपण एवढीच चर्चा करणार आहोत की या 3 वर्ष प्रॅक्टिसची सुरुवात कशी करायची आहे. आणि जरी तुम्ही प्रॅक्टिसची सुरुवात केली आहे पण काही मार्ग तुम्हाला मिळत नसेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ बघा. तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत माइंडमधले नक्कीच क्लिअर होतील. सगळ्यात आधी तुम्हाला जर कोणताही सिनियर जॉईन करायचं असेल तर 2 ऑप्शन्स असतात. एक तर तुमच्या कोणीतरी ओळखीचं सिनियर लागेल, तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या फॅमिली मेंबरच्या किंवा कोणीही ओळखीचं बॅकग्राऊंडमध्ये कोणीच नसेल तर मग दुसरा उपाय आहे. तो काय, तर ज्या कोर्टमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, जिथे तुम्हाला 3 वर्षाचं बारचं सर्टिफिकेट हवं आहे, त्या कोर्टमध्ये जाऊन कमीत कमी 8 ते 10 दिवस बसायचं. ज्युनियर्सची ओळख करून घ्यायची, सिनियर्सच्या आर्ग्युमेंट्स ऐकायच्या, चांगल्या चांगल्या कोर्ट्समध्ये जाऊन बसायचं, कोण चांगलं आर्ग्युमेंट्स करते त्यांचं थोडंसं नेचर बघायचं आणि कोणत्याही सिनियरला ऑब्झर्व करायचं की ते कोणत्या प्रकारची त्यांची प्रॅक्टिस आहे, सिव्हिल क्रिमिनल कोणत्या प्रकारे ते आर्ग्युमेंट्स करत आहेत, त्यांच्याकडे ज्युनियर कशा प्रकारचे आहेत. अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्यांच्या क्लर्कशी कॉन्टॅक्ट करू शकता. कमीत कमी 8 दिवस 1 वीक और मी 2 वीक सजेस्ट करेल तुम्हाला हे कोर्ट ऑब्झर्वेशन करायचं आहे. पूर्ण कोर्ट बघून घ्यायचे आहे आणि प्रत्येक सिनियरला ऑब्झर्वेशन करायचं, ज्यांच्याकडे तुमच्या लिस्टमध्ये ज्यांचे 4-5 जणांचे नाव असतील की मी यांच्याकडे जॉईन होऊ शकतो किंवा यांच्याकडे नाही. कोणी कोणी महिनाभरही विचार करतात ओके की मी कोणत्या सिनियरकडे जॉईन व्हावं. तर पण तुम्ही तुमचा टेक युअर टाईम की तुम्ही तुमच्या टाईम विदिन तुमच्या टाईममध्ये तुम्ही करू शकता की 8 दिवसही ऑब्झर्वेशन करू शकता किंवा महिनाभरही. पण आय विल सजेस्ट की 1 or 2 वीक तुम्ही कोर्टमध्ये जा, प्रॉपरली ऑब्झर्वेशन करा. कारण एक चांगलं ऑफिस मिळणं, चांगला सिनियर तुम्हाला प्राप्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला ज्यांच्याच पावलावर चालायचं असतं आणि त्यांच्याकडनं सगळं शिकायचं असतं आणि उद्या चालून डेफिनेटली कुठे ना कुठे त्यांचीच प्रॅक्टिस तुमच्या प्रॅक्टिसमधून शो होते, कारण आपण त्यांच्याकडनंच हे सगळं शिकलेलं आहे. सो डेफिनेटली ऑब्झर्वेशन करा आणि नंतर सिनियर आणि नंतर ऑफिस चूज करणं गरजेचं आहे. आता यामध्ये 2 क्रायटेरिया पुन्हा उद्भवतात की सपोज तुम्हाला फायनान्शियली खरंच गरज आहे का किंवा फायनान्शियली तुम्ही घरून सफिशियंट फायनान्स तुमचं आहेत की तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकतात. तुम्हाला आत्ता सध्या पैशांची किंवा काही पेमेंटची स्टायफंडची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला बाहेर तुम्ही राहताय कुठे घर सोडून आणि तुम्हाला इतकं हेक्टिक आहे की तुम्हाला फायनान्शियली खरंच गरज आहे तर तुम्ही असाच सिनियर शोधा की जे तुम्हाला मिनिमल अमाऊंट मंथली तुमचं जे की मेंटेनन्स आहे ते निघू शकेल. अशा प्रकारे जर देणारे सिनियर असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा. अदरवाईज जॉईन करून घेतलं मग सिनियर अमाऊंट देत नाहीत किंवा फायनान्शियली स्टायफंड देत नाही असं जर होत असेल तर ते तुम्हाला अजून जास्त हेक्टिक होईल. त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की पहिल्या 2-3 गोष्टी आपण ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठलेही गिल्ट नाही आहे की मला फायनान्शियली गरज आहे, नाही, वी आर अ स्टुडंट्स. तर त्यामध्ये तुम्ही असं बघू शकता. त्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या. पहिली गोष्ट आहे की तुम्ही ऑब्झर्वेशन करा. दुसरी गोष्ट की नाही मला फक्त शिकायचं आहे, मला फायनान्शियली स्टायफंडची आत्ता सध्या गरज नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली सिनियर जॉईन करू शकता. फायनान्शियली स्टायफंडची गरज असेल तर अशाच सिनियरकडे जा, चौकशी करून त्यांना आधी पर्टिक्युलरली बोला की मी
अशा पद्धतीनं येतो आहे आणि मला फायनान्शियली गरज आहे, तर तुम्ही मी तुमच्याकडे वर्क करेल, सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत मी तुमच्याकडे सगळं काम करेल, पण मला फायनान्शियली गरज आहे, तर तुम्ही स्टायफंडची मला मदत करा. ह्या प्रकारे क्लिअर बोलणं हे अत्यंत गरजेचं असतं. हा झाला तुमचा पहिला स्टेप्स, की याच्यामध्ये 1 महिना गेला तरी चालेल, पण उद्या चालून कुठलीही गिल्ट किंवा कुठलाही पश्चाताप आपल्याला व्हायला नको, की मी हे ऑफिस जॉईन का केलं, की माझं आता कसं होणार, मला तर इन्कमच नाही. कारण कोणत्याच ज्युनियरकडे विदिन अ मिनिट किंवा विदिन अ मंथ 6 मंथ्स फाईल किंवा केसेस येत नाहीत जनरली. त्यामुळे आणि आपला अजेंडा जर JMFCचा असेल तर आपण केसेसच्या मागे धावत नाही, आपण फक्त अभ्यासाच्या मागे धावतो. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो की मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करते ॲज पर माय एक्सपिरियन्सेस. ठीक आहे. आता दुसरे मुद्दे असतात की तुम्हाला जर वाटत असेल की फायनान्शियली, तर तुम्ही टीचिंगकडे वळू शकता, जसं की मी वळले आहे ऑफकोर्स ॲज पर प्रॅक्टिस अँड ॲज वेल ॲज टीचिंग. तर तुम्ही टीचिंगकडे वळू शकता. नाही तुम्हाला क्लासेस वगैरे कुठल्याही प्रकारे घ्यायचे असेल, लेडीज असेल तुम्ही, तर तुम्ही प्रॅक्टिस करून दुपारी कुठल्याही सकाळी कॉलेज जॉईन करू शकता. पण ते इतकं सोपं नाही आहे कुठलेही कॉलेज जॉईन करणं. आता तुम्हाला कॉलेजला कुठेही जॉईन करून मिळणार नाही, ते जून जुलैचा एक टाईम पिरियड असतो तेव्हाच, ते क्वचितच लोकांना ते मिळतील, प्रत्येकाला नाही. त्यामुळे हे बेटर आहे की मला जिथे स्टायफंड मिळेल आणि जिथे मी चांगल्या प्रकारे काम करू शकेल तिथे मला करायचं आहे. टाईम मॅनेजमेंट याबद्दल मी इथे अभ्यास आणि JMFCची तयारी आणि प्रॅक्टिस याबद्दल मी इथे बोलणारच नाही. सेकंड असू शकतं की आपण आता सुरुवात कशी करायची. तर सुरुवात एक सिनियरचं ऑफिस जॉईन केलं, त्यानंतर त्या सिनियरच्या कामाला आपल्याला सगळ्यात आधी ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्यांच्या ऑफिसची डायरी घ्यायची, ती मेंटेन करायची आहे. त्यानंतर छोटे छोटे मॅटर्स आपल्याकडे घ्यायचे आहेत. पहिलं तर सिनियर कसं काम करतात हे याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, सिनियरचं डिक्टेशन्स घेणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ऑफिस आणि क्लर्कला विचारून सगळं काम समजून घ्यायचं आहे. त्यानंतर छोट्या केसेसकडे वळायचं आहे. छोट्या केसेसकडे वळण्याच्या आधी जेव्हा आपण कोर्ट ऑब्झर्वेशन, केसेस ऑब्झर्वेशन करतो, तर छोटीशी डायरी मेंटेन करून, किंवा तुम्ही मोबाईलमध्ये नोटपॅड वापरत असेल तर दॅट इज ऑल्सो गुड, बट डायरी मेंटेन करून तुम्हाला मिसलेनियस ॲप्लिकेशन्स काय असतात, ते किती प्रकारचे असतात, RCC म्हणजे काय, बेल ॲप्लिकेशनसाठी कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला लागतात, एक प्लेंट फाईल करायचं असेल तर काय काय मटेरियल तुम्हाला लागतंय, RCS, RCC, ठीक आहे की नाही, क्रिमिनल मॅटर्स कोणते आहेत, सिव्हिल मॅटर कोणते आहेत, ॲप्लिकेशन्स कशाला म्हणायचं, डायव्होर्स फाईल काय आहे, जर तुम्ही खालच्या सेशन कोर्टमध्ये काम करता तर ह्या सगळ्या गोष्टी. इकडे हायकोर्टला असेल तर रिट पिटिशन्स काय आहेत, मास्टर ऑफ द रोस्टर ज्याला म्हणतो आपण, नाही का, एक कालच व्हिडिओ ऐकलाय तर जस्ट, की रोस्टर काय आहे, रोस्टर कसं चेंज होतं, त्याच्यानंतर बेंचेस काय आहे, कुठल्या बेंचेसकडे कुठले मॅटर्स आपण रिफेअर करतो, त्यानंतर कुठल्या प्रकारच्या रीड्स येतात, ती रीड्स कोणत्या पद्धतीची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक डायरी मेंटेन करून यामध्ये वारंवार लिहून घ्यायला हरकत नाही. काही RCS, RCC जसे लॉंग फॉर्म्स आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं कलेक्शन करायला शिका. ठीक आहे की नाही, ॲडजमेंट्स काय असतं. आता ह्या सिच्युएशन्समध्ये काय होतं की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात होते. तिसरी स्टेप महत्त्वाची मी ते सांगू शकेल की आता ह्या जे कलेक्शन्स ऑफ द मटेरियल करत आहात तुम्ही, त्या कलेक्शनबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही लिहितात की RCC, बट यू डोंट नो व्हॉट इज द लॉंग फॉर्म द RCC, व्हॉट इज द लॉंग फॉर्म द मिसलेनियस, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द RCS. ओके, अशा काही खूप सारे प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत, क्रिमिनल, सिव्हिल्स, त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे. आणि बाकीचे काही मोजके सेक्शन्स आहेत, लाईक आता सेक्शन 24 ट्रान्सफर पिटिशन आलेलं आहे CPCच्या, तर ट्रान्सफर पिटिशन माहिती नाही तुम्हाला. आता तुम्हाला इथे अभ्यासाची सुरुवात करावी लागणार, ही आहे थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेपमध्ये अभ्यासाची सुरुवात कशी करायची, तर सेक्शन 24 दिसतं या फाईलमध्ये, सरांच्या ऑफिसला गेलो, फाईल वाचली आहे, ऑफिसच्या फाईलमध्ये सेक्शन 24 दिसतं. तर सेक्शन 24 काय आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचा, हा पूर्ण तुम्हाला वाचून घेणे गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत तिसरी स्टेप तुमची स्टडीवर आली आहे. पहिली स्टेप जॉईन केलात, ऑब्झर्वेशन केलात, जॉईन केलात, त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे तुमची स्टडी. अभ्यास करायचा आहे विथ द फाईल रिडिंग. आता फाईल रिडिंग करताना अनेक वेळा मी असं बघते की कोणीतरी ऑफिसमध्ये जाताना सतत 4-5 फाईली वाचतो दुसऱ्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी काय तर नाही, आर्ग्युमेंटही करता येत नाही. त्याच्यामुळे मी असं तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की कोणतीही एक फाईल घ्या, जी छोटी फाईल असेल, ज्यामध्ये तुम्हाला समजेल, त्याच्यातले प्रोव्हिजन समजेल. 2 ते 3 दिवस आधी ती फाईल सिनियरला तुम्ही मागा, आणि सिनियरकडून मागून घेतल्यानंतर त्याच्यावरचे पॉईंट्स काढा, आर्ग्युमेंटचे किंवा नेक्स्ट स्टेप कोणती आहे, त्यानंतर सिनियरशी डिस्कशन करा. असा कोणताच सिनियर नसतो की तो तुम्हाला मदत करत नाही किंवा ते तुम्हाला अपॉर्च्युनिटी देत नाही. डेफिनेटली सगळेच अपॉर्च्युनिटी देतात आणि त्यांची इच्छा असते की ज्युनियरने आमच्याशी डिस्कशन करावं, पण आपण ज्युनियर ॲज अ ज्युनियर आपण घाबरतो. तर हे थोडासा फिअरनेस आहे, हा बाजूला ठेवून तुम्ही प्रॉपरली त्यांच्याशी डिस्कशन हे करू शकता. छोट्या छोट्या फाईलपासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे की नाही.
फोर्थ जो आहे तो तुमचं, मी जसं की छोट्या छोट्या फाईलपासून सुरुवात करायची, तर फाईल सगळ्यात महत्त्वाचं आता ड्राफ्टिंग. फोर्थ जो मी पॉईंट घेईल तुमचा दॅट इज द ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंगची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात आधी जे काही आहे टायपिंग किंवा हँडरायटिंग, ड्राफ्टिंग वॉट एव्हर, तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला फाईल रीडिंग करणे गरजेचं आहे. सपोज एकच उदाहरण घेऊ की लाईक सेटासाईडचं ॲप्लिकेशन तुम्हाला ड्राफ्ट करायला सांगितलं, तर सेटासाईडचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट करण्यासाठी सेटासाईडचं ॲप्लिकेशन आधी आपल्याला बघावं लागेल, कारण ते आपल्याला माहीतच नाही. मग आपण ऑफिसमधून सेटासाईडचं ॲप्लिकेशन शोधून काढायचं आहे आणि त्याच्या ड्राफ्ट्समध्येच आपल्याला ते पूर्ण तयार करायचे, पार्टीज वगैरे सगळ्यांना नाव चेंज करून. पण ते सेटासाईडचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट करताना कोर्टाचा फॉर्मॅट काढणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रॉपरली राईट डाऊन करायचे आहे, प्रॉपरली मेन्शन करायचे आहेत. आणि त्यानंतर सेटासाईडचं ॲप्लिकेशन ते तुमच्याकडे असलं पाहिजे. जे तुम्ही ड्राफ्ट केलं त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी एक फाईल करायची आणि तो पेज, ती ऑर्डर, ते काय असेल ते रेकॉर्ड, तुमचं जे काम केलंय कोर्टाचं, ते फाईलमध्ये जमा करायचं. तो इट्स लाईक अ ड्राफ्टिंग. प्लेंट ड्राफ्ट करायला सांगितलं, प्लेंट आता डायरेक्टली तुम्हाला येणार नाही, पहिले तुम्हाला जुना फॉर्मॅट बघावा लागेल ऑफिसमध्ये एखादा, तो फॉर्मॅट आपल्या सिनियरनी कसा बनवला आहे, मग त्यानुसार कोर्टाचे नाव चेंज करा, पार्टीचे नाव चेंज करा, सूट नेम चेंज करा, क्लेम चेंज करा, त्यानंतर प्लेंटिफचं काय म्हणणं आहे पॅरावाईज ते सगळं मांडा. मग नंतर प्लेंटची ऑर्डर काढून बघा, ऑर्डर 7 काढून बघा सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. मग जर तुम्हाला वाटत असेल की इमोबल प्रॉपर्टी आहे, तर इमोबल प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन देणं गरजेचं आहे, असं ऑर्डर 7 मध्ये सांगितलं आहे, तर त्यानुसार जा. एकदा प्रोव्हिजन्स काढून बघा की काही राहिलंय का याच्यामध्ये बाकी. या सगळ्या सिच्युएशनमधून जाऊन अभ्यास करून तुम्हाला तो ड्राफ्ट तयार करायचा आहे. फिफ्थ सिच्युएशन आहे की जरा थोडंसं इंग्लिश तुम्हाला बेटर येणं गरजेचं असतं जर तुम्ही हायकोर्ट्समध्ये प्रॅक्टिस करत आहात. अदरवाईज जर सेशन असेल तर तुमचं मराठीही तिथे चालून जातं जर ड्राफ्टिंग करायची असेल तर, बट तिथेही इंग्लिश रिक्वायर्ड आहेच. ह्या फिफ्थ तुमचा जे मी तुम्हाला काढलेला आहे. आता 6 मी सांगू शकेल की 6 मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असतं की सायटेशन्स अँड केस लॉज. या पद्धतीने जेव्हा आपण एखादी फाईल तयार करतो आणि फाईल तयार केल्यानंतर फायनल आर्ग्युमेंट्सला जातो, तर तेव्हा आर्ग्युमेंट्सच्या स्टेज, एखाद्या पूर्ण फाईलच्या स्टेज काय असतात, म्हणजे केसेसच्या स्टेज जाणून घेणं गरजेचं आहे. की आज हिअरिंगला आहे, ते हिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं, हिअरिंगला काय, फायनल हिअरिंगला मॅटर आहे का, आर्ग्युमेंट्सला मॅटर आहे का, एव्हिडन्सला मॅटर आहे का, ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला लिहून घेऊन त्याच्यामध्ये नेमकं काय असतं हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती केस लॉज सायटेशन्स. हे कसे बघायचे, तर वेगवेगळ्या साईट्स आपल्याकडे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, ॲप्स अवेलेबल असतात सुप्रीम कोर्टचे इंडियाचे, तर त्यानुसार तुम्हाला इथे थोडंसं स्मार्टर वेनी काम करून इथे केस लॉज कलेक्शन करायचं आहे. त्या केस लॉजमध्ये काय पॉईंट आहे आणि आपल्या केसची मॅच करतात का हे सायटेशन्स काढणं शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जे कोणताही इथे फाईल्स किंवा जे कोणतेही ॲप्लिकेशन्स किंवा जे कोणताही ड्राफ्ट तयार करतात किंवा ज्याही केसमध्ये तुम्ही अपियर होत आहात, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या इथे की ह्या सगळ्या केसेसमध्ये जेव्हा आपण अपियर होतो तर त्याचा रेकॉर्ड्स किंवा डेटा आपल्याकडे एखाद्या डायरीमध्ये मेन्शन असणे गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या पद्धतीने आपण आर्ग्युमेंट्सकडे जाऊ शकतो. आता फायनल आर्ग्युमेंट जर तुम्हाला करायचे असेल तर मी लास्ट पॉईंटवर येते आहे. फायनल आर्ग्युमेंट जर तुम्हाला करायचे असेल तर फाईल पॉईंट टू पॉईंट रीड करणे गरजेचं आहे. सपोज आता एखादा मी एक पेज घेते, सपोज हा पेज आहे, हा पेज घेऊया आपण एखादा, हा पेज आहे आणि इथे तुमच्या फाईलवर मेन्शन आहे, तर फाईलवर जिथे कुठेही जागा असेल किंवा एक पेज पर्टिक्युलरली घ्या, जे साईड नोट्स म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये कोणत्या डेटपासून क्राईम घडला किंवा कुठल्या डेटला ही घटना घडलेली आहे, सिव्हिल असेल क्रिमिनल असेल, तर त्या डेटपासून मेन्शन करून की सगळे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला बाजूला लिहून काढायचे आहे, डेट्स वाईज लिहून काढायचे आहे. सपोज एखादी घटना घडलेली आहे 2024 मध्ये, तर 2024च्या सुरुवातीला या तारखेला या टाइमला ही घटना घडली, त्यानंतर तिथून 2 दिवसानंतर FIR फाईल झालेला आहे, तर तुम्हाला लगेच कोर्टाने विचारलं आर्ग्युमेंट करताना की हाऊ मच डिले इज फायलिंग इन FIR, सो यू कॅन डायरेक्टली सेट दॅट की तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की 2 days डिले इन द फायलिंग FIR. मग त्याच्यामध्ये अफेक्टेड तर पंचनामा केला का, कलेक्शन्स ऑफ द एव्हिडन्स केले का, हो सीज्ड पंचनामा आहे का, स्पॉट पंचनामा आहे का, ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला काढून घ्यायच्या आहे. रिस्पॉन्डंट कोण आहे, अप्लिकंट कोण आहे, प्लेंटिफ कोण आहे, डिफेंडंट कोण आहे, डिफेंडंट्स किती आहेत, प्लेंटिफ्स किती आहेत, कुणाचे काय काय क्लेम्स आहेत सिव्हिलमध्ये असेल तर, त्यानंतर कुठल्या डेटला इथे सूट फाईल झालेली आहे, कुठल्या डेटला केस फाईल झालेली आहे, क्रिमिनल असेल तर अरेस्ट आहे का, बेलवर सोडले का, हे सगळे डिटेल्स तुम्हाला आर्ग्युमेंट करताना तुमचे एक वेगळ्या पॉईंट्समध्ये काढणं गरजेचं आहे, डेट्स वाईज, टायमिंग वाईज आणि पॉईंट वाईज.
तर तुम्ही प्रॉपरली आर्ग्युमेंट्स करू शकता. इवन तुम्हाला वाटत असेल की आय एम नॉट कॉन्फिडंट, फर्स्ट टाइम आहे, सेकंड टाइम आहे, तर डेफिनेटली तुम्ही मिररमध्ये बघून सुद्धा एखाद्या पर्टिक्युलरली आर्ग्युमेंटचा प्रयत्न करू शकता किंवा मनातल्या मनात वारंवार इंग्लिश बोलू शकता. इंग्लिशमधून आर्ग्युमेंट्स करायचे असेल किंवा मराठीत नसेल तर मराठीतनं बोलू शकता. ह्या पद्धतीत तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरज आहे. याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक ॲडव्होकेट्स किंवा प्रत्येक लॉ ग्रॅज्युएटला हे करावंच लागतं. त्यानंतर आपण फायनल आर्ग्युमेंट्सबद्दल मी तुम्हाला बोललेच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट. तुम्ही जेव्हा आर्ग्युमेंट्स करता किंवा एखादी फाईल बनवता तर तुमच्याकडे एक्झिबिट किती आहेत किंवा लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट, कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट किती लागले, हे पेज नंबर सहित हे सगळं हे मी वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे तुम्हाला, कारण आता मी प्रॅक्टिकल कोर्सेस लॉन्च करते आहे. तर त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला हे प्रॅक्टिसचं नॉलेज मी देणारच आहे. त्यामध्ये सगळ्याच कॉपीज, लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट विथ द डेट तुम्हाला हे सगळं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण कोर्समध्ये फायलिंग कशी करायची आहे किंवा ते फायलिंग हे प्रॅक्टिकल नॉलेज घेणंही गरजेचं आहे की कोणती फाईल कुठे आपल्याला फाईल सबमिट करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिकल नॉलेज झालं तर कोर्टातलं. त्यानंतर मी सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट असं म्हणेल आणि काही मुद्दे तुम्हाला सांगेल की बी रिस्पॉन्सिबल, डोंट टेक इट एनी टाइप्स ऑफ थिंग्स कॅज्युअली. आपण प्रॅक्टिस किंवा ॲडव्होकेटनी जजसमोर उभं राहणं किंवा कोर्टासमोर उभं राहणं आणि प्रॉपरली आर्ग्यू करणं आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. कारण एक क्लायंट जो असतो किंवा एक कुठलाही व्यक्ती असतो त्याच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट नाही आहे. आपल्यासाठी ती केस छोटी असेल, आपल्यासाठी तो मुद्दा फक्त अभ्यासापुरता असेल, आपल्यासाठी असेल की नाही फक्त मला JMFCसाठी 3 वर्ष अपीरन्स दाखवायचं आहे, आपल्यासाठी आहे सगळं. पण ज्याची केस तुमच्या हातात आली आहे त्याच्यासाठी ते सर्वस्व आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त रिस्पॉन्सिबल राहणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे रिस्पॉन्सिबल राहून आपल्याला हे सगळं काम करायचं असतं की कुठल्याही प्रकारे सेशन असेल तर त्याला हायकोर्ट किंवा हायकोर्ट असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची त्याच्यावर वेळ येऊ नये. आपण आपल्याकडनं 100% प्रयत्न करून आपल्या क्लायंटला, जो कोणी व्यक्ती आपल्याकडे येतो आहे त्याला रिस्पॉन्सिबली आपण इथे डील करणं गरजेचं आहे. बाकी कायद्याच्या चौकटीत राहून किंवा कायद्यामध्ये राहून जो निर्णय देणार आहे तो कोर्ट देणारच आहे, पण आपण आपल्याकडनं कॅज्युअली घ्यायचं नाही. बी रिस्पॉन्सिबल ॲज अ ॲडव्होकेट, हे माझं पर्सनल सगळ्यांना म्हणणं आहे. त्यानंतर बी कंटिन्युअसली आपल्याला यामध्ये राहणं गरजेचं आहे. कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे. जर आज प्रॅक्टिस सुरू केली, आज गेलो, उद्या नाही गेलो, परवा गेलो, असं होऊ शकत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर कंटिन्युटी खूप अत्यंत जास्त गरजेची आहे. अनेक वेळा असे प्रॉब्लेम्स होतात की आपण नाही जाऊ शकत. एकंदरीत मुलींना किंवा मी विमेन्सला इथे म्हणू शकेल की काही अडचणी असतात तर त्या ठीक आहे, जेन्युइन असतील, बट कंटाळा करू नका की नाही मी आता JMFCचाच अभ्यास करतो, 8 दिवस लायब्ररीत जातो आणि मग तिकडेच जातो, तर तसं करू नका. टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. अभ्यासाचाही टाईम मॅनेजमेंट करा आणि प्रॅक्टिसचाही टाईम मॅनेजमेंट करा. त्यामध्ये कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी अत्यंत जास्त महत्त्वाची आहे जर तुम्हाला एखादा चांगला लॉयर किंवा चांगलं जज बनायचं असेल तर. त्यानंतर लास्ट जे आहे तर नेटवर्क कनेक्टिव्हिटीबद्दल मी एक सांगू शकेल की जर तुम्हाला चांगला ॲडव्होकेट बनायचं आहे 3 वर्षापुढेही कंटिन्यू करायचं असेल, नेटवर्क कनेक्टिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे. सगळ्या वकिलांशी मित्रता ठेवणे, सगळ्यांशी चांगल्या प्रकारे पर्सनॅलिटी आपली ग्रुप्समध्ये डेव्हलप करणे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी इन द सेन्स की सोशल मीडिया जरी असेल, नाही तुम्ही तुमच्या प्रोफेशनची ॲडव्हर्टिजमेंट करू शकत, बट कनेक्टिव्हिटी ठेवणे गरजेचं आहे की आय एम ॲडव्होकेट आणि आय एम प्रॅक्टिसिंग इन दिस कोर्ट. त्यामुळे तुमच्याकडे मॅटर्स येतील किंवा त्यानुसारच तुमच्याकडे फाईल येतील. नाही तर मी कुणालाच बोलणार नाही, कुठेही जाणार नाही, माझं काम करेल, असं नाही होऊ शकत. कनेक्टिव्हिटी ठेवणं गरजेचे आहे आणि कनेक्टिव्हिटीतूनच तुमच्याकडे मॅटर्स आणि केसेस येत असतात. तर हे या प्रोफेशन्समध्ये अत्यंत गरजेचं आहे. आता JMFCच्या 3 वर्षाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर तयारी करत असेल आणि प्रॅक्टिस फक्त मला एखाद्या पर्टिक्युलरली एक्झामिनेशनसाठी पाहिजे तर तरीही एवढेच प्रयत्न करा. एवढे नाही केले तरी चालेल, 50% करा याच्याऐवजी. बट प्रत्येक अपीरन्स, प्रत्येक केस नंबर, कोणत्या केसमध्ये काय काम केलेलं आहे, सगळा डेटा एक फाईलमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. डेट्स काय आहे, पार्टीज नेम काय आहे, केसेस नंबर काय आहे आणि ऑल दॅट, हे सगळा डेटा तुम्ही तुमच्याकडे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तर हे सगळं जे आहे ते प्रॅक्टिसबद्दल वर आणि मोठं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात करत असाल तर एवढ्या स्टेज तुम्हाला पार कराव्या लागतात, तेव्हा तुम्ही एक चांगले वकील बनू शकतात. मी जस्ट तुम्हाला ओरली ह्या सगळ्या गोष्टी सांगते आहे, पण याचा अर्थ नाही आहे की जर तुम्हाला एका 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सांगून मोकळे झाले म्हणजे ते सगळं झालं नाही. मी फक्त पद्धत सांगू शकते आणि ॲज पर माय एक्सपिरियन्स सांगू शकते की या पद्धतीने जा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि ते व्हॅल्युएबल राहील तुमच्याकडे.
असं होणार नाही की अरे यार मी 1 वर्ष केलं आणि मग नंतर मला कंटाळा आला की मी सोडून दिलं. पण या पद्धतीने जर तुम्ही चांगल्या प्रकारे गेला तर तुमची 6 महिन्याची जरी कंटिन्यूशनमध्ये प्रॅक्टिस असेल तर ती 10 वर्षाची पकडली जाऊ शकते. बट 1 दिवस गेलात, 1 दिवस नाही गेलात किंवा काहीतरी ठीक आहे कॅज्युअली घेतलं तर ते मग 10 वर्ष प्रॅक्टिस करूनही काही उपयोग नाही आहे. त्यामुळे माझं असं पर्सनली मत आहे की जर तुम्हाला प्रॅक्टिस करणे तर सर्वांना आता गरजेचंच आहे, रिक्वायर्डच आहे, तर त्यामुळे चांगल्या प्रकारे वर्षभर प्रॅक्टिस करा, काही फरक पडणार नाही. पुढचे 2 वर्ष तुम्ही अभ्यास करू शकता. तर जेव्हाही आता तुमच्याकडे वॅकन्सी आउट नाही झालेल्या आहे, एक्सपेक्टेशन आहे की डिसेंबरमध्ये वॅकन्सी JMFCच्या आउट होतील, तरीसुद्धा आता जर ज्यांनी कोर्स जॉईन केला असेल तर त्यांनी कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी आणि रिस्पॉन्सिबल राहून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. सो मला जेवढंही तुम्हाला मोटिवेट करता येतं आणि माझ्याकडे जेवढंही एक्सपिरियन्स किंवा नॉलेज आहे मी ते वारंवार तुमच्याकडे शेअर करत असते. हे 10 ते 12 मुद्दे मी तुम्हाला खूप महत्त्वाचे सांगितले आहे. त्यामुळे मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही याला फॉलो करावं आणि या पद्धतीने जर गेलात तर तुमची 6 महिन्याची ही प्रॅक्टिस 10 वर्षाच्या कार्यकाळा एवढी व्हॅल्युएबल होईल. सो थँक्यू सो मच. प्लीज गो थ्रू धिस वे. थँक्यू सो मच.